नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि आजचा वीकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. या लॉकडाऊनला राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात नेमका कसा प्रतिसाद मिळाला याचा आढावा आपण घेणारच आहोत. सोबतच मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षांसोबत बैठक सुरू आहे आणि यात मुख्यमंत्र्यांनी राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत दिलेत. या महत्त्वाच्या घडामोडीवर देखील आपली नजर असणार आहे. बैठकीतले सगळे अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर बघायला मिळतील. आणि बुलेटिनची सुरुवात आपण ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत. मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षांसोबतची बैठक सध्या सुरू आहे. आताची सर्वात मोठी बातमी या संदर्भातली आपण बघणार आहोत. लॉकडाऊनची वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान सांगितल्याचं समजतंय. राज्यात पूर्ण लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान दिलेले आहेत. आपण राज्यातल्या आरोग्य सुविधा वाढवलेल्या आहेत असं सांगतानाच सध्याची परिस्थिती पाहता राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल. लॉकडाऊन जर केला तर महिन्याभरात नियंत्रण मिळू शकतं. लॉकडाऊन हा एकमात्र मार्ग नाही, मात्र तो जगानं स्वीकारलेला आहे. महिन्याभराच्या आत आपण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो आणि त्यासाठी आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान सांगितल्याचं समजतंय. वर्क फ्रॉम होमची पुन्हा सुरुवात करा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. कोविडची टेस्ट केल्यावर रिपोर्ट तत्काळ मिळतील याची व्यवस्था करणं गरजेचं असल्याचंही म्हटलं गेलेलं आहे. लहान उद्योजक आणि हातावर पोट असणाऱ्यांचा देखील विचार करावा. आताची परिस्थिती ही बिकट आहे. आर्थिक बोजा वाढतोय. त्यामुळे अशा लोकांसाठी काहीतरी आर्थिक मदत करण्यासंदर्भातला विचार केला जावा. अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी आपली मतं मांडलेली आहेत. आणि याच बैठकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. चाचणी केल्यानंतर रिपोर्ट तत्काळ मिळू शकेल अशी व्यवस्था तयार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. व्यापाऱ्यांचा विचार करणं गरजेचं असल्याचंही म्हटलंय. सोबतच लोकांना आर्थिक मदत या दरम्यान दिली गेली पाहिजे. वीज बिलासंदर्भातला विचार केला गेला पाहिजे. सध्याची लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. ही परिस्थिती समजून घेत निर्णय घेतला जावा असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे विरोधी पक्षांनी ही भूमिका मांडली आहे तर दुसरीकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील बैठकीत काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. गरिबांची काळजी घ्यायलाच हवी असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा लोकांचा हा पहिला प्रश्न जेवणाचाच असतो. त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या भागवल्या जाव्यात अशी मागणी केली गेलेली आहे. गरिबांचंही नुकसान होणार नाही याचाही विचार केला गेला पाहिजे असंही यावेळेला सांगितलं गेलंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, या बैठकी दरम्यान अनेक जे व्यक्ती आहेत ते आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. सोबतच काँग्रेसच्या नेत्यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. अजित, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, या बैठकीमध्ये प्रदीर्घ अशी चर्चा सुरू आहे. विरोधक असतील, महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्रीगण असतील, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री आहेत, अशा विविध जे नेते आहेत त्यांनी आपली भूमिका या संपूर्ण बैठकीत मांडलेली आहे. त्याचबरोबरीनं राज्याचे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, वैद्यकीय तज्ज्ञ आहेत, अशा विविध पातळीवरची लोक जी आहेत ते या बैठकीत सहभाग झालेले आहेत. सर्वांनी आपली मतं मांडलेली आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मत मांडलं होतं. जसं तू मगाशी म्हटलात की मुख्यमंत्र्यांनी सूचक वाक्य केलेलं आहे की एका महिन्यात आपण या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो. जगाने लॉकडाऊन स्वीकारलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊनची गरज आलेली आहे असं एक सूचक वाक्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मात्र लॉकडाऊन अजून लागलेलं नाही आहे किंवा लागणार आहे की नाही हे देखील स्पष्ट नाही आहे. जर लॉकडाऊन लागला तर तो कसा असेल, त्यामध्ये काय सूट असेल, काय निर्बंध असतील, कशावरती लोकांना बंधने असतील हे देखील सरकार स्पष्ट करेल. पण
या दरम्यान विरोधी पक्षांनी देखील महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे की लघु उद्योग असेल, छोटे मोठे व्यापारी असतील, हातावर ज्यांचं पोट आहे, कॅटरर्स व्यवसायवाले आहेत, असे विविध लोक जी आहेत त्यांना जे रोजंदारीवर काम करतात किंवा ज्यांच्या फॅक्टरीजमध्ये हजारो लोकांशी काम करतात, ज्यांना रोजंदारीमध्ये त्या ठिकाणी पगार दिला जातो, तर अशा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होईल, त्यांना त्यांची आर्थिक बाजू जी आहे ती पूर्णपणे कोलमडून जाईल. गरिबांचा देखील विचार केला पाहिजे असं देखील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या चर्चेमध्ये म्हटलेलं आहे. एकंदर आपण पाहिलं तर सरकारनं सुरुवातीलाच म्हणजे बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ही चर्चा जी आहे किंवा या चर्चेअंती जो आहे एक विशेष करून लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळे जर लॉकडाऊन लागला तर काय केलं जावं ह्या सूचना ज्या आहेत त्या विरोधकांनी आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. याच अनुषंगे नेमका मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे सरकारचा मास्टर प्लॅन काय आहे, ज्यामुळे व्यापारी असतील, छोटे मोठे दुकानदार असतील, त्यानंतर हातावर पोट असणारे असतील, सामान्य जनता असेल, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील, या सगळ्यांना हा लॉकडाऊन जरी असला म्हणजे लोकांचा वावर कमी असेल, त्याचबरोबरीने लोकांना सोशल डिस्टन्स पाळणं त्या ठिकाणी बंधनकारक केलं जाईल. लोकांची संख्या जी आहे ती कमीत कमी बाहेर कशी येईल याचा विचार केला जाईल. आणि हे सगळं असून सुद्धा एकंदरच पूर्ण आर्थिक चक्र जे आहे ते न कोलमडता ते कसं सुरू ठेवता येईल, काही अंशी तरी काही प्रमाणात तरी आर्थिक चक्र सुरू कसं ठेवता येईल याबद्दल सारासार विचार केला जावा किंवा सरकारने केला असावा. आणि त्याच अनुषंगी या बैठकीमधून विविध मुद्दे समोर येत आहेत. त्यामुळे एकंदर ह्या चर्चेच्या अनुसार जर आपण विश्लेषण मांडायचं झालं तर कुठेतरी आता महाराष्ट्र जो आहे तो लॉकडाऊनच्या दिशेने जातोय असं सूचक वक्तव्य जे आहे ते मंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सांगितलेल्या सूचना आणि एकंदर हा सारासार विचार केला तर सरकारचा थांबवतोय तुम्हाला, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. तर रेमडेसिवीर संदर्भात ज्या उत्पादन करणाऱ्या 7 कंपन्या आहेत त्यांच्याशी आपली चर्चा झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. रोज 1.5 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्सची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आपण बघतो तर राज्यात बहुतांश ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अनेक रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीये, इंजेक्शनसाठी धावाधाव करावी लागतीये. अनेक केमिस्ट दुकानांच्या बाहेर रांगा लावल्याची दृश्य देखील आपण बघितलेली होती. त्यामुळं हा तुटवडा जो आहे तो पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी नेमकं काय गेलं पाहिजे या संदर्भातल्या उपाययोजनांचा देखील आढावा घेतला जातोय. ज्या रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. राज्यामध्ये रोज 1.5 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्सची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता रेमडेसिवीर संदर्भात काही तातडीनं निर्णय घेतले जातात का हे पाहावं लागणार आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. अद्वैत, राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर संदर्भात काही उत्पादक कंपन्यांची चर्चा केल्याचं देखील समोर येत आहे. कारण आपण बघतो आहोत राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये रेमडेसिवीरचा सध्या प्रचंड तुटवडा आहे. काहीतरी ठोस या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं दिसतंय. अगदी खरं आहे आणि याची सुरुवात देखील पुण्यापासूनच होताना दिसते. रेमडेसिवीर बाबतीत जर आपण बघितलं तर 2 गोष्टी समोर आल्यात. एक म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये जे कोरोनाचे पेशंट्स आहेत साधारणतः दर 2 रुग्णांमागे एकाला रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागते. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये खास करून पुण्यामध्ये 100% म्हणजे जेवढे कोविडचे पेशंट हॉस्पिटलाइज आहेत, दाखल आहेत, भरती आहेत, त्या प्रत्येकालाच रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ते देत आहेत. त्यामुळं रेमडेसिवीरचा हा एक प्रकारे अतिवापर आहे किंवा गैरवापर आहे आणि यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होतीये आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होतीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला की रेमडेसिवीर इंजेक्शन हे फक्त कोविड हॉस्पिटलमध्येच मिळेल. म्हणजे जिथं कोविडचे रुग्ण भरती आहेत रिटेल मिळणार नाही, कुठंही केमिस्टकडे किंवा मेडिकल दुकानामध्ये मिळणार नाही. जिथं आता रुग्ण रांगा लावतायत
आणि हॉस्पिटलची जबाबदारी असेल की त्या कोविड रुग्णाला हे रेमडेसिवीर मिळेल आणि हॉस्पिटलला हा साठा मिळेल, ही जबाबदारी प्रशासनाची असेल. त्या आणि रेमडेसिवीरचे देखील इंजेक्शन जे आहेत ते मिळत आहेत आणि किमतीच्या बाबतीत तू जसं म्हणाला ते योग्य आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या किमती आहेत. अगदी 5,400 रुपये इतकी देखील किंमत आहे. बरोबर. ती कुठंतरी कमी करून त्याची एक साधारणतः 1,300 ते 1,500 रुपये अशी पण किंमत ठरवत चाललेलं आहे. आणि इतर देखील अजित पवारांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना सांगितलेलं आहे की केवळ हे पुण्यापुरतं ठेवू नका, पश्चिम महाराष्ट्रात देखील परिस्थिती अशीच उचलली. आता राजेश टोपेने देखील हे सांगितल्यामुळं लवकरच असं दिसतंय की संपूर्ण राज्यात हा पॅटर्न राबवला जाईल आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे रिटेल शॉपमध्ये मिळणार नाही, ते फक्त कोविड हॉस्पिटलमध्येच मिळेल. जिथं रुग्ण भरती आहेत तिथंच मिळेल. ते त्याची किंमत जी आहे ती देखील आवाक्यात आणली जाईल. बिलकुल अद्वैत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर संदर्भात आता तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. जो तुटवडा आहे तो नष्ट करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आता सरकारचा दिसतोय. आता यानंतर आपण वळणार आहोत राज्यातल्या वीकेंड लॉकडाऊनच्या वास्तवाकडे. आणि राज्यात सर्वात कमी कोरोना रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आहे. तिथंही वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. शहरासह तालुका आणि गाव पातळीवर लॉकडाऊनला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद दिसतोय. बाजारपेठा बंद आहेत, वाहतूक तुरळक सुरू आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीची जी तिथली माहिती आहे ती देत आहेत आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती राज्य एवढी मोठी नसली तरी आता जिल्ह्यात रुग्ण वाढायला सुरुवात झालेली आहे. गडचिरोली तालुक्यात सगळ्यात जास्त रुग्ण आहेत, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आता रुग्ण वाढलेले आहेत. भामरागड असेल, अहेरी असेल, त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढलेली आहे. काल 229 रुग्ण सापडले होते आणि जिल्ह्यात रुग्णांची संख्या जी आहे, सक्रिय रुग्णांची संख्या 1,129 अशी झालेली आहे. 125 मृत्यू वर्षभरात आहेत. लॉकडाऊनची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये सुरू झाली. आपण बघू शकतो, मी तालुका मुख्यालय असलेल्या एका ठिकाणी आहे. या ठिकाणी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद आहे. हा लॉकडाऊन तुम्हाला पाहायला मिळत आहे. रस्ते शुकशुकाट झालेले आहेत. तालुका पातळीवरचे सगळे रस्ते अशा पद्धतीने आहेत. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यासोबतच या ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मेडिकल आहेत, अत्यावश्यक सेवा या ज्या आहेत फक्त सुरू आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मेडिकल असतील किंवा इतर हे जे अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या सेवा पूर्णपणे बंद आहेत. आणि एकूणच जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी ज्या पद्धतीनं लॉकडाऊनची परिस्थिती पूर्णपणे या ठिकाणी लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही नियम पाळा आणि कोरोनाला दूर ठेवा. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे ही परिस्थिती गडचिरोलीपासून कोरची सिरोंच्या सगळीकडे पूर्णपणे लॉकडाऊन कडकपणे आपल्याला अंमलबजावणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांना त्रास होत असला तरी एकूणच कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे हे प्रशासनाकडून सांगण्यात येते सारखं सातत्याने. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, या गोष्टी सांगितल्या जात आहेत. बऱ्याच ठिकाणी नागरिक गंभीरतेने घेत नसले तरी आता ज्या पद्धतीनं रुग्णांची संख्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे ते पाहता या गोष्टींची कडक अंमलबजावणी होणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. गडचिरोलीमधला आढावा आपण घेतला. राज्यातल्या इतर भागांमध्ये नेमकी वीकेंड लॉकडाऊन संदर्भातली काय परिस्थिती आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेक नंतर हा आढावा आपण घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलंय. मुंबईत काँग्रेसचे होर्डिंग लागलेत की लॉकडाऊन चालणार नाही, त्यामुळे एकवाक्यता होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. बैठकीदरम्यान प्रवीण दरेकर यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. अजित, प्रवीण दरेकर यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा म्हणजे आपण जर सुरुवातीपासून चर्चा पाहत असू तर या चर्चेमध्ये एक स्पष्टपणे दिसतंय की जर सरकारचा सूर हा लॉकडाऊन लावण्याकडे असेल तर जे गरीब असतील, हातावर ज्यांचं पोट आहे, सामान्य जनता आहे, व्यापारी आहेत, यांना कुठेतरी त्या ठिकाणी सरकारने यांचा विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर
यांनी व्यापारी आणि उद्योजकांमध्ये जी नाराजी आहे ती नाराजी बोलून दाखवलेली आहे. मुंबईत काँग्रेसचे होर्डिंग लागलेत की लॉकडाऊन चालणार नाही, हे देखील प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या आताच्या बैठकीमध्ये सांगितलं. त्यामुळे एक वाक्यता होणं गरजेचं आहे. जर सरकारी म्हणजे महाविकास आघाडी हा पक्ष सत्तेमध्ये आहे तर त्यातीलच जी काही मंडळी आहेत किंवा काही पक्ष आहेत त्यांचा जर लॉकडाऊनला विरोध असेल तर मग सरकार लॉकडाऊनचा विचार कसं काय करतं, हा यातून प्रवीण दरेकर यांना मुद्दा जो आहे तो स्पष्ट करायचा आहे. तर दुसरीकडे कर्जाचं व्याज भरण्यासाठी त्यांना जे कर्जबाजारी आहेत त्यांना दिलासा मिळावा. छोटे कामगार ज्यांचं हातावरती पोट आहे अशा लोकांचा विचार सरकारने करावा. त्याच पद्धतीनं लाईट बिल असेल किंवा इतर जी बिलं आहेत ज्यावर सरकार निर्बंध लावू शकतं, सरकार कमी करू शकतं किंवा माफ करू शकतं, याही गोष्टींचा सरकारने विचार करावा जेणेकरून लोकांवरती आर्थिक बोजा जो आहे तो कमी होईल. आणि लॉकडाऊन हा लोकांना तसा मनापासून स्वीकारायचा नाहीये, पण सध्याची परिस्थिती पाहता लोक तो लॉकडाऊन जो आहे तो स्वीकारतील आणि लोकांची आर्थिक बाजू जी पडलेली आहे ती कुठेतरी सावरेल असं स्पष्टीकरण जे आहे ते या त्यांच्या व्हीसी मधून प्रवीण दरेकर यांनी दिलेलं आहे. बिलकुल बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या महत्त्वाच्या अपडेट नंतर आपण पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन संदर्भातल्या बातम्या बघूया. बातमी जालन्यामधली आहे. जालन्यात 2 दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि या वीकेंड लॉकडाऊनला जालनाकरांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. लॉकडाऊन दरम्यान बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आलेली असली तरी रस्त्यावर नागरिकांची तुरळक का होईना वर्दळ सुरूच असल्याचं दिसतंय. शहरात जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना अटकाव करून दंडात्मक कारवाई करण्यात येते. दरम्यान जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांचा आकडा 32,000च्या उंबरठ्यावर पोहोचलाय. सुमारे 550 जणांचा कोरोनानं आतापर्यंत बळी घेतलाय. जालन्यातल्या या वीकेंड लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी. जालना जिल्ह्यातील वीकेंड लॉकडाऊनला आजपासून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घेण्यासाठी प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. आपण सध्याला आहोत जालना शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बाजारपेठ ही 100% बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान असं असलं तरी नागरिकांची वर्दळ तुरळक प्रमाणात का होईना या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचे पाहायला मिळतंय. पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असता सुमारे 32,000च्या उंबरठ्यावर जालन्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला असून आतापर्यंत सुमारे 600 जणांचा कोरोनाने बळी गेलाय. जालना जिल्ह्यात पुकारण्यात आले या 2 दिवसीय वीकेंड संचारबंदीला जर असाच चांगला प्रतिसाद राहिला तर येणाऱ्या दिवसात जालन्यामध्ये कोरोनाचा प्रभाव थोडाफार प्रमाणात कमी होताना दिसेल. अन्यथा जालना जिल्ह्याची वाटचाल ही संपूर्ण लॉकडाऊन कडे जाईल. विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. राज्यामध्ये 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र वर्ध्यात नागरिक रस्त्यावर बघायला मिळाले. नागरिकांना सरकारच्या नियमांचं कोणतंही भान नसल्याचं दिसतंय. रुग्णसंख्या वाढतीये, नागरिक मात्र बेफिकीर असल्याचंच दिसतंय. वर्ध्यातली नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया. राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला. दिवसगणिक कोरोनाचा जो प्रादुर्भाव तो वाढतो आहे. 423 रुग्ण बाधित निघाले आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने काही दिवसापूर्वी 36 तासाचा 60 तासाचा लॉकडाऊन दिला होता. आता राज्य सरकारने 2 दिवसाचा लॉकडाऊन दिला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सामान्य नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत, बेदरकारपणे फिरताना दिसत आहे. मात्र कोणत्याही प्रकारे नियमांचं पालन करताना दिसून येत नाही. एकंदरीतच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे होते. मात्र असं होताना दिसत नाही. केवळ गृहरक्षक दलाचे इथं सैनिक जे आहेत ते मात्र फक्त तैनात आहे आणि तेच फक्त या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करताना दिसून येत आहेत. एकंदरीतच या कोरोनाच्या 2 दिवसाच्या लॉकडाऊनची जबाबदारी केवळ गृहरक्षक दलालाच दिली काय, आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सामान्य नागरिकासह अधिकारी कर्मचारी वर्गांनी सुद्धा पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच ही कोरोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळू शकतं. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा.
आणखीन एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर राज्यातल्या इतरही काही भागांमधल्या वीकेंड लॉकडाऊनचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जेव्हा खाज हाताच्याही बाहेर निघून जाते, इजगार्ड कामाला येते. टर्बिनाफिन 4 पट वेगाने इन्फेक्शन दूर करते आणि मेंथॉल थंड हवा देते. इजगार्ड लावा, खाज मिटवा. आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोअरवर आले. आले कीटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हा जमिनीवरून 99.9% जर्म्स नष्ट करतो आणि ठेवतो तुमचं घर स्वच्छ आणि सुरक्षित. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. पुरी की पोळी, 9 वारी की 5 वारी, मुलाकडची एक्सटेंडेड फॅमिली विचारिंग अनॉइंग प्रश्न. प्रेशर दूर करा. मराठीशादी.com वर या, आजच डाउनलोड करा. जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. म्हणून माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील. म्हणून तर घर बनते सेफ टू टच. ज्यावेळेस थंड गरम पदार्थ आपण खातो, जसं आईस्क्रीम, गरम चहा, त्यामुळे दातांमध्ये एक तीव्र सनक जाते आणि ते आपण सेन्सिटिव्ह म्हणू शकतो. ही अशी आपोआप तर जाणार नाही. ते सेन्सोडाईन टूथपेस्टचा वापर केल्याने तुम्हाला सेन्सिटिव्ह पासून लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळू शकते. लोकांच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो सेन्सोडाईन वापरल्यामुळे. ते त्यांचे आवडते थंड गरम पदार्थ परत खाऊ पिऊ शकतात. पण सेन्सोडाईन वापरायचा सल्ला देतो, खूप फायदा होऊ शकतो. IPL सनराइजर्स हैदराबाद वर्सेस कोलकाता नाइट राइडर्स कल शाम 7:30 बजे लाइव स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, स्टार गोल्ड और डिज्नी प्लस हॉटस्टार VIP पर. सॅलोनला जावं लागेल, पण रिस्की नाही का हे? तुझे सॅलोनच घरी आण ना. वीट कूल वॅक्स स्ट्रिप्स, भविष्यकालीन वॅक्स आहे हे. कूल जेल वॅक्स केसांना पकडतं, त्वचेला नाही. सॅलोन स्मूथ फिनिश घरच्या घरी. मग चल 28 दिवसांचा स्मूथनेस आण भविष्यकालीन वॅक्सिंगने. बाय बाय सॅलोन. तुमच्यासाठी एक स्कूटर पेक्षा खूप जास्त आहे. हा प्रवास आहे तुमच्या सफलतेचा. बघा, हा जोडीदारासोबतचा प्रवास आहे. म्हणूनच आम्ही बनवली नवीन ज्युपिटर, जी आहे इतरांपेक्षा जास्त. TVS ज्युपिटर, जास्तीचा फायदा. तळपत्या जळत्या उन्हाळ्याचा मोसम आला, सावत जळत घामूळ घेऊन आला. आला मोसम थंड थंड डर्मिकूलचा. डर्मिकूल सोबत 55 रुपयाचा डेटॉल कूल साबण फ्री. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट बीट इट. नॉनस्टॉप 6च्या इन्स्टंट एनर्जी मिक्स रसना इन्स्टा, यामध्ये आहेत 21 व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ग्लुकोज जे देतात इन्स्टंट एनर्जी. रसना इन्स्टा एनर्जी. जर्म्सचा पाऊस पडला तर शर्ट अम्ब्रेला बनला बिचारा, आणि मास्क बनला हा रुमाल, ज्याचे झाले वाईट हाल. आता बघाल कशी ही ट्राउझर टॉवेल बनेल. जेव्हा कपड्यांमध्ये इतके जर्म्स असतील जमलेले, तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो. म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जर्म्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता. डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर, परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत. पंजाब स्टेट बैसाखी बंपर लॉटरी निघतीये. हो, पंजाब स्टेट डियर बैसाखी बंपर लॉटरी. पहिलं बक्षीस 5 कोटी हमी पात्र बक्षीस आणि जिंका अनेक अट्रॅक्टिव्ह प्राइजेस. तिकिटाची किंमत फक्त 500 रुपये. ड्रॉ 19 एप्रिलला. लक्षात ठेवा, पहिलं बक्षीस 5 कोटी फक्त विकलेल्या तिकिटांवर. डियर लॉटरी, वेळ बदलेल, आयुष्य बदलेल. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर.
ॲब्झॉर्ब डस्टिंग पावडर लावा दररोज. ह्याचा डबल ऍक्शन फॉर्म्युला घाम शोषतो, खाज येण्याआधीच थांबवतो, ज्यामुळे या हाताची शान तशीच राहते. घाम खाज पळवण्यात ॲब्झॉर्बच्या हाताचा वापर करा. स्वतःचा नाही, खाज नाही, ॲब्झॉर्ब करा. आता क्रीम मध्ये. आजार हातांनी देखील पसरतात, म्हणून डेटॉल हँडवॉश, जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. मिलाया देसी राजापुरी आम, खड़े मसाले और प्यार, तो बना निलॉन्स राजस्थानी अचार. अक्षय, 2 जुने बाथरूम. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. तुमच्या बाथरूमचा ऑलराऊंडर हार्पिक बाथरूम क्लीनर. नवीन बाथरूम मुबारक हो. आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका हॅपीनेस. बायकोचं प्रेम आणि तिरुमला. मॅम, तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. जबरदस्त गरमी वरून घाम आणि जर्म्स. इंटेन्स गरमीसाठी आहे नवीन डेटॉल इंटेन्स कूल. यामध्ये आहे डबल मेंथॉल, जो देतो आयसी कूलिंग आणि हा वाचवतो दुर्गंध पसरवणाऱ्या जर्म्स पासूनही. होऊन जा एक्स्ट्रा कूल आणि जर्म्स न जा विसरून. माझा लॉकडाऊन तसाच गेला जशी मागची अनेक वर्ष. तेच लाईफ, तेच काम. घरदार सांभाळणं माझी इच्छा होती, पण स्वतःच काही करणं माझं स्वप्न होतं. तर मग ठरवलं की आता कारण नाही, ध्येय नक्की करायचं. एक नवी स्वातंत्र्य साजरे करा, स्माइल करा आणि सुरुवात करा. कोलगेट. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून मॉर्टिन 2-in-1, जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहुंच, तुमची ताकद. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र कोरोनाची दहशत वाढतच चाललेली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये नव्या 1167 रुग्णांची भर पडलेली आहे, तर 17 रुग्णांचा मृत्यू झालाय. जळगावमधली सद्यस्थिती सांगतायत आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद. काल आलेला अहवाल 1167 इतका कोरोनाबाधित रुग्णांची संख्येची आलेली आहे. यासाठी प्रशासन व शासनाने एक निर्णय घेतलेला होता विकेंड लॉकडाऊनचा. या विकेंड लॉकडाऊनचा आजचा पहिलाचा दिवस आहे. या विकेंड लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद देताना आपल्याला दिसत आहे. जे लोक विना मास्क व विनाकारण रस्त्यावरती फिरत आहे असे लोकांवरती नगरपालिकेतर्फे 500 रुपयाचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच जे आता नगरपालिकेने एक किराणा दुकान असो व कोणतेही दुकान असो, या दुकानदारांना एक आरोग्यातर्फे एक फॉर्म देण्यात आलेला आहे. या आरोग्य फॉर्ममध्ये आपली कोरोना चाचणी करून त्याचा नेगेटिव्ह रिपोर्ट हे दुकानसमोर लावा असे नगरपालिकेतर्फे सांगण्यात आलेलं आहे. जे लोक आपली चाचणी करून व कोरोना नेगेटिव्हचा रिपोर्ट लावला नाही दुकानावर समोर, यांच्यावरती 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. तसेच या विकेंड लॉकडाऊनमध्ये आपण बघू शकतो याचा मोठा फटका एस टी महामंडळालाही बसलेला आहे. आणि जे लोक बाहेरगावी कामानिमित्त आलेले आहे ते लोक आता परत आपल्या गावात जाण्यासाठी निघालेले आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. या दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. कठोर निर्बंधांमध्ये बॅलन्स ठेवायला हवा असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. व्यापार आणि उद्योग सुरू ठेवायला हवा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. कठोर निर्बंध घातले गेले तर त्यातला बॅलन्स आपल्याला ठेवावा लागेल, प्रॅक्टिकली विचार आपण करायला हवा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं.
संदीप, कठोर निर्बंधांमध्ये बॅलन्स ठेवायला हवा असं चंद्रकांत पाटील म्हणतायत, काय सांगता येईल त्याबद्दल? एक तर अजिंक्य गेल्या एक तासाभरापासून आपल्याला माहित आहे सर्वपक्षीय ही बैठक सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही सगळ्या नेत्यांची मतं जाणून घेत आहेत आणि त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे देखील स्वतः सहभागी झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चंद्रकांत दादा पाटील यांनी हा उपस्थित केलाय की जो आमदारांचा आमदार निधी जो असतो वर्षाचा, तो निधी राज्य सरकारनं वाढवलेला आहे. 2 कोटी होता तो 4 कोटी केलेला आहे आणि ही 4 कोटी करण्याची गरज नव्हती. याबाबत मी अजितदादांना देखील विनंती करेन आणि तो निधी आमदारांचा जो वर्षाचा असतो तो कमी करावा आणि जवळपास 350 जे आमदार आहेत सगळे राज्यातले, त्या सगळ्या आमदारांच्या फंडात तो जो कमी केलेला निधी असेल त्यातून फेरीवाले असतील किंवा हातगाडीवाले असतील, व्यावसायिक असतील, त्यांना एखादं पॅकेज देता येईल, हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर कठोर निर्बंध लादत असताना त्यामध्ये बॅलन्स ठेवावा लागेल असं देखील म्हटलेलं आहे चंद्रकांत दादांनी. कारण आपल्याला माहिती आहे की निर्बंधांमुळे अनेकांची रोजीरोटी गेलेली आहे, अनेकांच्या नोकऱ्या देखील गेलेल्या आहेत, लोकांना दिवसाचं बाहेर पडता येत नाही, महत्वाचं साहित्य देखील आणता येत नाही आणि त्यामुळेच दादांनी म्हटलंय की बॅलन्स ठेवावा लागेल. त्याचबरोबर उद्योग सुरू ठेवला पाहिजे, कारण उद्योग सुरू राहिला तर अर्थचक्र अजिंक्य आपल्याला माहिती आहे की सुरू राहू शकतं. त्यामुळे उद्योग आणि व्यापार जे आहेत ते देखील सुरू ठेवावेत अशी देखील मागणी या सर्वपक्षीय बैठकीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली आहे. बिलकुल अजिंक्य. संदीप, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि याच बैठकीदरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. फक्त बेड वाढवून काम भागणार नाही, आपल्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा करावा लागणार आहे. लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावं लागणार आहे. जीवनावश्यक गोष्टी घेताना घरातले सर्वच लोक बाहेर पडतात, ते आता पुन्हा एकदा टाळण्यासाठी घरपोच सेवा देण्यावर जोर दिला गेला पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा होणं आवश्यक असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन संदर्भातला आढावा आपण घेऊया. बीडमधला आढावा घेऊया. बीडमध्ये देखील नागरिकांनी वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिलाय. मात्र काही नागरिक नियम मोडून रस्त्यावर फिरतानाही दिसलेत. अशा नागरिकांना पोलिसांनी चांगलीच समज दिली. जिल्ह्यात कडकडीत बंद देखील पाळला गेला. मात्र असं असलं तरी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. गेल्या 24 तासात बीडमध्ये 764 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी आता वीकेंड लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. रात्री 8 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात जे दुकानं आहेत, रस्ते आहेत, या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. रस्त्यावरती प्रत्येक चेक पोस्टवरती पोलीस जे जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारं वाहन आहे हे सुद्धा तपासलं जातं आणि विनाकारण फिरणाऱ्यांना आता लाठीचा प्रसाद सुद्धा दिला जातोय. त्यामुळे जिल्ह्यातला जो कोरोनाचा आकडा आहे हा दिवसेदिवस 700-800चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. एवढंच नाही तर बेडची जी संख्या आहे ती सुद्धा आता कमी पडते की काय, असं जिल्हा प्रशासनासमोर खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण रोजचा आकडा हा 700च्या पुढे निघत आहे. त्यामुळे हा जो काही आकडा आहे हा वाढत आहे आणि हाच आकडा ब्रेक करण्यासाठी, म्हणजे जी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी हा वीकेंडचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तो कडक पद्धतीने जिल्ह्यामध्ये सुरू आहे. रस्त्यावरती, मार्केटमध्ये कुठंही माणसं सुद्धा पाहायला मिळत नाहीत. त्यामुळं आता या लॉकडाऊन नंतर तरी कमीत कमी बीडमधला जो कोरोनाचा वाढता आकडा आहे हा कमी होतोय काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कोणत्याही टॉयलेटमध्ये होऊ शकतो जर्म्सचा धोका. इथे, इथे आणि इथे. म्हणून नवीन डेटॉल वाइप्सची सुरक्षितता इथे, इथे आणि इथे 99.9% जर्म्स पासून संरक्षण देतात. नवीन डेटॉल वाइप्स, गरज जिथे, सुरक्षितता तिथे. आपका टॉवल ले रहा हूँ. ये टॉवल नहीं है और वो आइसक्रीम नहीं है. जिसमें वेजिटेबल ऑयल होता है वो आइसक्रीम नहीं, फ्रोजन डिजर्ट होता है. अमूल आइसक्रीम रियल आइसक्रीम है जो है 100% मिल्क बेस्ड. आइसक्रीम वर्ड के लिए पहले पैक चेक करें. अमूल आइसक्रीम. ब्रो लाईट कसे लागतील? ऑटोमॅटिक. कूल ब्रो. ऑटोमॅटिक.
सर्व काही ऑटोमॅटिक आणि मशीन तेच. हाताने मूड चेंज करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक न्यू मॉर्टिन स्मार्ट. याची स्मार्ट चिप ब्लू म्हणजे लो मोड आणि रेड म्हणजे हाय मोड मध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करीत राहील. 100% ऑटोमॅटिक, 100% प्रोटेक्शन. आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोर वर आले. आले कीटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या किटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हा जमिनीवरून 99.9% जर्म्स नष्ट करतो आणि ठेवतो तुमचं घर स्वच्छ आणि सुरक्षित. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. स्ट्रॉंग मूव 4-in-1. आपण कराल मूव्ह तर नाती वाढतील. आता वेदनेपासून मुक्तीसोबतच मिळवा जंतूंपासून संरक्षणही. स्ट्रॉंग मूव सोबत डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड अगदी मोफत. गेली होती धूळ मातीने माखून, आली आहे निर्मळ सुगंधात न्हाऊन. रोजच्या कपड्यांना द्या एक ताजी सुरुवात. सादर आहे नवीन इझी 2-in-1 लिक्विड डिटर्जंट प्लस फॅब्रिक कंडिशनर. हा अस्वच्छता काढून टाकतो आणि दिवसभर सुगंध दरवळत ठेवतो. नवीन इझी 2-in-1. Vivo IPL Chennai Super Kings versus Delhi Capitals आज शाम 7:30 बजे लाइव स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, स्टार गोल्ड और डिज्नी प्लस हॉटस्टार VIP पर. आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रीजला खाणं भरवतो देखील. म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवीन कॉलिन जो शाईन करण्यासोबतच 99.9% जर्म्स देखील दूर करतो. कॉलिन शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. अर्धा किलो गाजर द्या. पण चांगला रंग पाहून. अगं तू काय सगळ्या गोष्टी रंग पाहूनच घेतेस का? इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. राईस ब्रॅन ऑइलचा रंग आहे सुदृढतेचा रंग आणि टेस्टी सुद्धा. क्या बात. इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइल. 1 लिटर इमामी हेल्दी अँड टेस्टी राईस ब्रॅन ऑइलच्या सोबत मंत्रा हल्दी पावडर फ्री. फ्लफी, आम्ही लोक ना कोरोना व्हायरस पासून प्रोटेक्टेड आहोत कारण की आमच्याकडे मम्मा आहे. घरामध्ये सर्व किती भरोसा करतात माझ्यावर, म्हणून मी नेहमी डेटॉल वर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. इंडियाज ट्रस्टेड प्रोटेक्शन फॉर ओव्हर 85 years. डेटॉल, बी 100% शुअर. हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम. त्वचा होईल चमकदार आणि मुलायम. एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम. आई, टॉयलेट आहे ना. हा तर हार्पिकचा जमाना आहे. टॉयलेटला साफ नाही, स्वच्छ बनवायचं आहे. घट्ट निळा हार्पिकचा एक चक्कर. डिटर्जंटच्या तुलनेत हार्पिक काढतो कठीण डाग आणि मारतो व्हायरसेस आणि आजार करणारे जंतू पण. आजपासून साफ नाही, स्वच्छ. तेही फक्त 38 रुपयांमध्ये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव पुन्हा होणे नाही. किसी माँ का लाल ऐसा गुणवान न होगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय जयकार क्रांती सूर्याचा. उद्या दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. हे घाल फॉर ऑल दिस हेअर. आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सालासारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. गेम जिंकायला आला आपला स्टार. समोसा शपथ येणार 6 यावेळी यार. पण समोस्यानच केला वाईट अवतार. ऍसिडिटी झाली सुरू. गडबड गडबड. लिंबू पाणी पिऊन घे गटागट. गडबड गडबड गडबड. तरीही सर्व गडबड गडबड. गडबडीला वाढू देऊ नका. घ्या फर्स्ट टाइम राईट. फर्स्ट टाइम इनो. इनो काम करायला सुरू करते केवळ 6 सेकंदांमध्ये. इनो ऑन फर्स्ट टाइम मध्ये गडबड गॉन. जळत्या उन्हाळ्याचा मोसम आला. सावत जळत घामोळ घेऊन आला मोसम थंड थंड डर्मिकूलचा. डर्मिकूल सोबत 55 रुपयाचा डेटॉल कूल साबण फ्री. पंजाब स्टेट बैसाखी बंपर लॉटरी निघतीये. हो, पंजाब स्टेट डियर बैसाखी बंपर लॉटरी. पहिलं बक्षीस 5 कोटी हमी पात्र बक्षीस आणि जिंका अनेक अट्रॅक्टिव्ह प्राइजेस. तिकिटाची किंमत फक्त 500 रुपये. ड्रॉ 19 एप्रिलला. लक्षात ठेवा, पहिलं बक्षीस 5 कोटी फक्त विकलेल्या तिकिटांवर. डियर लॉटरी, वेळ बदलेल, आयुष्य बदलेल. हात हे बऱ्याच जबाबदाऱ्या निभावतात. काही मातीतून सोनं उगवतात तर काही अनामिक नातं निभावतात. कधी मुलांसोबत मूल होऊन जातात तर काही माता बनून ममतेचा वर्षाव करतात.
आणि या सर्व हातांच्या संरक्षणाची जबाबदारी निभावतो डेटॉल, जो देतो संरक्षण 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून. डेटॉल, be 100% sure. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. म्हणजे याचा अर्थ माझे बाबा एकटे नाही येत आहेत. एकटेच तर येत आहेत. आता तूच तर म्हणालीस की जेव्हा कोणी बाहेरून येतं तेव्हा आपल्या सोबत जर्म्स आणि व्हायरस आणू शकतं. करेक्ट. म्हणून घराची केवळ साधारण स्वच्छता नाही, लायझॉलने डिसइन्फेक्ट करा. हे मारते 99.9% जर्म्स आणि कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला देखील. आणि घर बनवतं ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या बैठकीदरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. सर्वांची मतं ऐकून निर्णय घ्यावा, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे. उद्या जर काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर गरीब वर्गाला आर्थिक मदत करण्याचीही इच्छा आपली आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अद्वैत, सर्वांची मतं ऐकून घेत निर्णय घेतला जावा आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं अजित पवारांनी देखील म्हटलंय. काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. या बैठकीच्या आधी देखील अजित पवारांना जेव्हा मी विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की पुण्यामध्ये सुद्धा आम्ही उद्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, कारण व्यापाऱ्यांची दुकानं देखील 30 तारखेपर्यंत बंद राहणार, त्यामुळं ते निराश झालेले आहेत. परंतु परिस्थितीचं गांभीर्य आहे, काय करता येईल यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. आणि दुसरीकडं अनेक लोकांचं हातावरती पोट आहे, त्यांचं काय करायचं हा देखील सरकार पुढे तेच आहे. आणि त्यामुळं लॉकडाऊन पूर्णपणे कडक लावायचा का आणखीन कडक निर्बंध करायचे आणि फक्त वीकेंड लॉकडाऊन पुरतं ठेवायचं, याची सगळी चर्चा या बैठकीत होईल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानुसार आता जे मुख्यमंत्री सगळ्यांशी संवाद साधतायत त्याच्यामध्ये देखील अजित पवार यांनी हेच मत पुढे नेताना आपण बघतोय. कुठंतरी सरकार समोर निश्चितपणे एक तेच आहे की केवळ वीकेंड लॉकडाऊन करून रुग्णांची संख्या कमी होईल का? कारण पुन्हा जर सोमवारपासून सगळे व्यवहार म्हणजे जे काही लोकांना मुभा आहे ते जर सुरू केलं तर पुन्हा संख्या वाढेल का काय करावं? दुसरीकडे दबाव देखील आहे, विरोधी पक्षांचं देखील मत पडते. आपण बघितलं चंद्रकांत पाटलांनी पण आता काय सांगितलं, किंवा याच्या आधी खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सांगितलं होतं की जर का लॉकडाऊन लावायचं असेल तर मग लोकांना मदत करा, आर्थिक मदत करा. विशेषतः ज्यांचं हातावरती पोट आहे, ज्यांना एक दिवस जरी काम नाही केलं तरी जेवण मिळू शकत नाही, असे जे लोक आहेत त्यांचं तुम्ही काय करणार आहात? त्यांच्यासमोर उपासमारीचा प्रश्न मोठा आहे. किती दिवस आपण कडक लॉकडाऊन लावणार आहात? 1 आठवडा, 2 आठवडा, किती तारखेपर्यंत? त्यानुसार मग त्यांना आर्थिक मदत करता येईल का? त्यामुळे आता बघावं लागेल की मुख्यमंत्री हे सगळे सगळ्या पक्षांच्या नेत्यांची मतं ऐकून, चर्चा ऐकून काय ठरवतात. कारण अनेक तज्ञ लोक जे आहेत ते सुद्धा म्हणतायत की आता लसीकरण जे आहे तेच केलं पाहिजे. लॉकडाऊन असेल किंवा टेस्टिंग जे आहे त्याच्यामुळं ही लाट काय थांबेल असं वाटत नाहीये. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांची सांगोपांग चर्चा करून सगळी मतं ऐकून मुख्यमंत्री काय नेमका निर्णय घेतात हे आता बघावं लागेल. बिलकुल अद्वैत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. बैठकीच्या शेवटी जो काही निर्णय असेल तो जाहीर केला जाईल. कडक लॉकडाऊन असेल हे जर आपल्याला कदाचित त्याचा निर्णय घ्यावाच लागेल, पण कडक लॉकडाऊन आणि जनतेचा उद्रेक यामधनं मार्ग काढावा लागेल. सर्वांना थोडीशी कळ सोसावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जनतेला समजावू शकतो पण कोरोनाला समजावू शकत नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीदरम्यान म्हटल्याचं समोर येत आहे. कडक लॉकडाऊन संदर्भातला मार्ग काढला जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान केलेलं आहे. जनतेला समजावू शकतो पण कोरोनाला समजावू शकत नाही. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्या सर्वांनी सहकार्य केलं. व्यापारी आणि उद्योजक यांचं या काळामध्ये आर्थिक नुकसान होत आहे
पण काहीतरी तोडगा या संदर्भातला निश्चितपणे काढला जाईल. कडक लॉकडाऊनवर मार्ग काढला जाईल असं बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण इतर बुलेटिन्समध्ये घेणारच आहोत. अपडेट्स या संदर्भातले आपण बघणार आहोत, पण तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.